नमस्कार सगळ्यांना. आज मी करते इडली सांबार चटणी. त्यासाठी इडलीचे बॅटर इडली पात्रात 20 मिनटं करण्यासाठी ठेवलं आहे. तोपर्यंत इडली आपली तयार होतील. आपण चटणी करूया. त्यासाठी ओली कोथिंबीर, ओलं खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, 5-6 लसूण पाकळी आणि चवीपुरतं मीठ, अर्ध्या लिंबाचा रस हे सगळं मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायचं आणि त्याला तडका द्यायचा आहे. आता आपण करूया सांबार. त्यासाठी तूर डाळ आणि ओला भोपळा आणि शेवग्याची शेंग, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, थोडंसं पाणी टाकून मीठ घालून हे कुकरला 2 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर ते व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सांबार मसाला, थोडंसं घरगुती मसाला आणि चिंचेचा गूळ हे सगळं व्यवस्थित हे करून मिक्स करून घ्यायचं आहे आणि ओली कोथिंबीर टाकायची आहे आणि पुन्हा त्याला तडका द्यायचा आहे. त्यासाठी कढीपत्ता, राई, थोडासा हिंग आणि हे सगळं व्यवस्थित टाकून आपलं सांबार तयार आहे. अशा तऱ्हेने इडली सांबार चटणी आपलं तयार. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.